नक्कीच ह्या संपूर्ण भाग जो आहे, काही ठिकाणी ज्या भागात मी फिरतोय, या ठिकाणी पावसाळी फक्त 1-2 पिकं, तर उन्हाळ्यामध्ये ह्या पूर्व पट्ट्यामध्ये काही पिकं होत नाही. ही जी पिकं आहेत, ह्या पिकावरती त्यांचं वर्षभराचं कुटुंब चालतं. त्यांचे एक औषध पाण्याचा खर्च, बाकी जे काय आहे, ते सर्व ह्या 2-4 महिन्याचा जो कालावधी असतो पिकांचा, त्याच्यावरती चालतं आणि त्याच्यानंतर हे वर्षभर त्याच्यावरती त्यांना सहन हे सगळं करावं लागतं. तर मला ह्या सगळी जाण आहे. मी जास्तीत जास्त मदत कशी शेतकऱ्यांना ह्या तालुक्यामध्ये, या विधानसभेत मिळेल, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासन स्तरावर जे पाण्याचे जे आपण पर्जन्य यंत्र म्हणतो, तालुक्यात अनेक ठिकाणी ते कार्यरत नाहीये आणि त्याच ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे ते पाऊस झालाच नाही असं दाखवून शासन दरबारी पण शेतकऱ्यांची फसवणूक होते. तालुक्यात नवे-नवे आज जिल्ह्यामध्ये भरपूर तुम्ही बघितल्याप्रमाणे पाऊस चालूच आहे. परंतु तरीही काही मंडळांनी हा पाऊस नोंद होत नाही त्याची. यावर पण काही ॲक्शन होईल का? नाही, जे अधिकारी आहे त्यांच्याकडे ती यंत्रणा आहे, ते अधिकारी जर त्याचा वापर करत नसेल आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवत नसेल, त्याचा सुद्धा अहवाल देऊन त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कार्यवाही केली जाईल. नक्कीच हा संपूर्ण ज्या ठिकाणी मी आज दिवसभरामध्ये पाहणी करतो, याचा संपूर्ण अहवाल मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना देणार आहे आणि ह्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि माननीय शिंदेसाहेबांना सुद्धा मी विनंती करणार आहे की ह्या नाशिक जिल्ह्यातील हा ग्रामीण पट्टा जो आहे, जो पूर्व पट्टा आहे, या ठिकाणी हे 3-4 महिन्याच्या शेतीवरती हे शेतकरी आपलं वर्षभराचं हे करत असतात, तर त्या ठिकाणी आपण सुद्धा भेट द्यावी, आम्ही सुद्धा विनंती करतोय. त्यामुळे साहेब सुद्धा लवकरच या भागामध्ये पाहणी करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.